नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी व्याकरणाच्या या भागामध्ये. यामध्ये आपण मराठी भाषेचा उगम व व्याकरण याबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वांनी लेक्चर काळजीपूर्वक ऐकायचं आहे. आपलं चित्त ध्यान हे लेक्चरकडे असलं पाहिजे, त्यानंतरच आपल्याला हा भाग समजला जाईल. तर यामध्ये मराठी भाषेचा उगम व व्याकरण भारतातील भाषा प्रामुख्याने दोन भाषिक गटात विभागल्या गेल्या आहेत. यामध्ये इंडो युरोपियन, इंडो आर्य भाषा आणि द्रविडीय आर्य भाषा अशा दोन प्रकारच्या भाषा आहेत. तर इंडो युरोपियन म्हणजेच इंडो आर्य भाषा या 74% प्रमाणात भारतामध्ये वापरल्या जातात आणि द्रविडियन भाषा आहेत त्या 24% प्रमाणात वापरल्या जातात. तर इंडो आर्य भाषा म्हणजे कोणत्या भाषा? देवनागरी लिपी असणाऱ्या, म्हणजे आपण जी शाळेमध्ये बाराखडी शिकलो अ, आ, इ, क, ख, ग, घ या अक्षराने ज्या लिपी सुरू होतात, म्हणजे मराठी, हिंदी, पाली, गुजराती या भाषा या देवनागरी लिपीमधील आहेत. त्यामुळे त्यांना इंडो आर्य भाषा या म्हणून ओळखलं जातं. तर द्रविडियन भाषा या दक्षिण भारतातील आहेत, जे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, कर्नाटक आणि केरळ राज्यातील आहेत. यामध्ये तमिळ, कन्नड, मल्याळम, तेलुगू या भाषांचा समावेश होतो. आणि यांची जी लिपी आहे ही आर्य भाषेपेक्षा वेगळी आहे. त्यामध्ये अशी बाराखडी येत नाही, हे आपण पाहिलंच असेल. त्यानंतर पुढे भारतातील मातृभाषांची संख्या जवळपास 1652 इतकी आहे. संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात. तर भारतामध्ये बोलीभाषा म्हणजेच मातृभाषा या जवळपास 1652 इतक्या आहेत. प्रत्येक भागात वेगवेगळी भाषेची बोली आहे, त्यामुळे त्याची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास 1652 एवढ्या या भाषा आहेत. संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा आहेत. आपण पाहिलं की सर्व साहित्य जे आहे आपलं जुनं पौराणिक साहित्य हे संस्कृत भाषेत आहे, त्यामुळे ही प्राचीन भाषा आहे. आर्य लिपीतील ही देवनागरी लिपीतील संस्कृत ही सर्वात जुनी भाषा आहे. तर द्रविडियन भाषेमधील तमिळ ही सर्वात जुनी भाषा आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 ने देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी तसेच इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहाराच्या भाषा आहेत. संघराज्य म्हणजे केंद्र शासन. केंद्र शासनाच्या व्यवहाराच्या भाषा या हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा आहेत. केंद्र शासनाचे सर्व पत्र व्यवहार हे या दोन भाषांमध्ये होतात. त्यानंतर पुढे सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय राजभाषेचा दर्जा मिळालेला आहे. यामध्ये आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मैतेई, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संताली, तमिळ, तेलुगू आणि उर्दू या 22 भाषांना भारतीय राज्यघटनेनुसार राजकीय किंवा राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. अशा प्रत्येक एकूण 22 भाषांना राजभाषेचा दर्जा भारतीय राज्यघटनेने दिलेला आहे. आणि जो UPSCचा पेपर असतो तो याच 22 प्रादेशिक भाषेमध्ये दिला जातो. त्यामुळे सर्वांनी ते लक्षात ठेवायचं आहे की या 22 भाषा भारतीय राज्यघटनेने प्रादेशिक भाषांना राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यानंतर पुढे भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. राष्ट्रभाषा आपण म्हणतो की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, परंतु भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही. हिंदी ही केवळ राज्यभाषा आहे, केंद्र शासनाच्या पत्रव्यवहाराची भाषा आहे. त्यामुळे सध्या तरी भारतामध्ये भारतीय घटनेने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही, हे इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आर्यन गटातील भाषा आपण वरी पाहिलं की देवनागरी लिपीमधील भाषा ज्या अ, आ, इ, क, ख, ग या लिपीमध्ये लिहिलेल्या असतात, त्यामध्ये मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली या भाषाचा समावेश होतो. या देवनागरी लिपीमध्ये आहेत. एखादा उत्तर भारतातील हिंदी बोलणारा व्यक्ती जरी मराठी बोलू शकला नाही तरी तो मराठी वाचू शकतो, कारण त्याची लिपी एकच आहे. दोघांना शाळेमध्ये तेच शिकवलेले आहे, लिपी सेम आहे. तसंच संस्कृत सुद्धा आपण वाचू शकतो, कारण ती लिपी सेम आहे. पाली, गुजरातीच्या बाबतीत आपण ते वाचन करू शकतो, परंतु बोलू शकत नाही, कारण ती आपली मातृभाषा नसल्यामुळे ती थोडी बोलण्यास अवघड जाईल. परंतु लिपी ही आपण देवनागरी असल्यामुळे या भाषा वाचू शकतो. त्यानंतर पुढे द्रविडियन गटातील भाषा मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या दक्षिण भारतातील भाषा आहेत त्यामध्ये तमिळ, तेलुगू, मल्याळम, कानडी कर्नाटकमध्ये बोलली जाते, मल्याळम केरळमध्ये, तेलुगू तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये, तर तमिळ ही तमिळनाडूमध्ये बोलली जाते. या अशा 4 भाषा ह्या द्रविडियन गटातील भाषा आहेत. त्यानंतर पुढे अभिजात भाषा. तर अभिजात भाषा म्हणजे काय? जी भाषा प्राचीन आहे आणि ज्याचं प्राचीन साहित्य उपलब्ध आहे, अशा भाषांना अभिजात भाषा म्हणून केंद्र शासनाकडून दर्जा दिला जातो. यामध्ये सुरुवातीला 6 भाषा या अभिजात भाषा होत्या. यामध्ये तमिळ, संस्कृत, कन्नड,
तेलुगू, मल्याळम आणि उडिया अशा 6 भाषांना अभिजात भाषाचा दर्जा होता. त्यानंतर ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्र शासनाने आणखी 5 भाषाचा यामध्ये समावेश केला. यामध्ये मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या 5 भाषाचा नव्याने समावेश केल्यानंतर अभिजात भाषाची संख्या ही 11 झालेली आहे. इथं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की भारतामध्ये एकूण अभिजात भाषांची संख्या किती आहे, तर 11 ही अभिजात भाषाची संख्या आहे. यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश केलेला आहे. यानंतर पुढे प्रत्येक भाषेला तिचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण इतिहास व परंपरा असते. मराठी भाषेचा विकास संस्कृत प्राकृत भाषापासून झाला असला तरी गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी व इंग्रजी या भाषांनी मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचे काम केले आहे. तर येथे मराठी भाषेला म्हणजे मराठी भाषेमध्ये गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी, इंग्रजी हे शब्द सुद्धा आलेले आहेत आणि त्याने मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याचं काम केलेलं आहे. मराठी भाषेचा विकास हा संस्कृत प्राकृत या भाषापासून झालेला आहे. भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून त्यात आत्मविष्काराचे एक माध्यम आहे. त्यानंतर पुढे मराठी भाषेसंदर्भात काही मुद्दे आहेत. भाषा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषा ठराविक कालावधीनंतर व प्रदेशानुसार बदलत जाते, म्हणून भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा देतात. आपण पाहिलंच असेल की गावानुसार प्रदेशानुसार भाषेमध्ये बदल होत जातो, त्यामुळे भाषेला नदीची उपमा दिली जाते. ऐकणे, बोलणे, चालणे या कौशल्यावर भाषा शिक्षण अवलंबून असते. भाषेचे खालील प्रकारे 2 प्रकार मानले जातात. एक स्वाभाविक व नैसर्गिक, जसे बोलणे, हावभाव, पशुपक्ष्याचे आवाज यासारखे नैसर्गिक. त्यानंतर कृत्रिम व सांकेतिक, ध्वनीच्या किंवा आवाजाच्या सांकेतिक खुणा अक्षरे वापरून जी भाषा लिहिली जाते त्याला कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा असं म्हणलं जातं. भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्ही गोष्टीचा समावेश होतो. त्यानंतर पुढे उगमस्थान, तर मराठी भाषा संस्कृत व प्राकृत या भाषापासून विकसित झाली आहे असे मानले जाते. हे लक्षात ठेवायचं आहे की मराठी भाषेचा उगम कशातून झालेला आहे, की मराठी भाषेचा उगम संस्कृत व प्राकृत या भाषापासून झालेला आहे. भाषा हा शब्द संस्कृत मधील भाष या धातूपासून आला आहे, याचा अर्थ आहे बोलणे. त्यानंतर पुढे लिपी, लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून रूढ झाला असून आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. आपण ज्या खुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात. म्हणजे आपण जी अक्षरे लिहितो त्याला लिपी असं म्हटलं जातं. मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे. ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. हे इथं सर्वात लक्षात ठेवायचं आहे की आपण अक्षरे लिहित असताना, वाक्य लिहित असताना डावीकडून उजवीकडे लिहितो. त्यामुळे मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे आणि ती डावीकडून उजवीकडे लिहिली जाते, डाव्या हाताकडून उजव्या हाताकडे लिहिली जाते. हे इथं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली, पाली या भाषांची लिपी देवनागरी आहे. लिपीच्या शोधाने लेखन शक्य झाले आहे. देवनागरी लिपीतील अक्षरावर आडवी रेषा मारतात, तिला शिरोरेषा म्हणतात. म्हणजे आपण अक्षर लिहिल्यानंतर त्यावर अशी ही आडवी रेष मारतो, तिला शिरोरेषा असं म्हटलं जातं. आणि मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, बंगाली, पाली या भाषाची लिपी देवनागरी आहे. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे की या 6 भाषांची लिपी ही देवनागरी आहे. त्यानंतर पुढे दक्षिण भारतातील भाषा द्रविडीन गटातील असून त्यांना अभिजात मूळ भाषाचा दर्जा आहे. मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती आणि त्यांच्या शिफारशीनुसार मराठी भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. इथे आणखी एक महत्वाचं, दक्षिण भारतातील भाषा द्रविडीन गटातील आहेत, ज्या आपण पाहिल्या तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी या सर्व भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. 4ही भाषांना द्रविडीन गटातील. त्यानंतर पुढे संस्कृत धातूपासून तयार झालेले शब्द भाष या शब्दापासून भाषा तयार झालं. लिप या शब्दापासून लिंपणे असं तयार झालं. तर लिख या शब्दापासून लिखाण असा शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर पुढे काही महत्वाच्या प्राचीन लिपी, यामध्ये ब्राह्मी लिपी भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्वाची लिपी आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ब्राह्मी लिपी सर्वात प्राचीन, अत्यंत प्राचीन व महत्वाची लिपी आहे. भारतातील सर्व लिपींची ही जननी मानली जाते. म्हणजे सर्व लिपीची सुरुवात या ब्राह्मी लिपीपासून झालेली आहे.
साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली म्हणून तिला ब्राह्मी असं नाव पडलेलं आहे, अशी विचारधारा मानली जाते. परंतु यामध्ये सुद्धा विद्वानामध्ये मतभेद आहेत. ही ब्राह्मी लिपी सर्वात प्राचीन आहे, ती साक्षात ब्रह्मदेवाने लिहिली अशी विचारधारा आहे. परंतु यामध्ये विद्वानामध्ये मतभेद आहेत. त्यानंतर पुढे खरोष्टी लिपी, ही लिपी गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखली जाते. लक्षात ठेवायचं येतं, गांधारी लिपी खरोष्टी लिपी ही एकच आहेत. या लिपीचा प्रयोग 3ऱ्या शतकापर्यंत प्रामुख्याने आशिया खंडात केला गेला. कुशाण काळात भारतात या लिपीचा प्रामुख्याने उपयोग केला गेला. बौद्ध उल्लेखात खरोष्टी लिपीचा प्रामुख्याने उल्लेख सुरुवातीपासून येतो. इथे सर्वात महत्वाची लिपी आहे की ब्राह्मी लिपी. यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील अत्यंत प्राचीन लिपी कोणती, तर ती आहे ब्राह्मी लिपी. आणि खरोष्टी लिपी म्हणजेच गांधारी लिपी ही बौद्ध उल्लेखात आढळते, हे पण इथे लक्षात ठेवायचं आहे.